निवडणुकीच्या धामधुमीत कव्हरेज करत असताना आमचे रिपोर्टर्स गावोगाव फिरत असतात आणि त्यामध्ये ताणतणावात अनेक असे किस्से असतात जे हलके फुलके किस्से असतात, जे त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात रंग देखील भरत असतात, पण ते कधीकधी कव्हरेजमध्ये त्यांना सांगता येत नसतात. आजच्या निमित्तानं आपण ते किस्से त्यांच्याकडनं जाणून घेतो. आणि आता मला जायचं आहे मुंबईत गणेश ठाकूरकडे. गणेश, खरं तर या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे हा आग्रह समोर आला की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, तेव्हा उद्धव ठाकरेंनी हे जाहीरपणे सांगितलं की चेहरा जाहीर नाही केला तर एकमेकांच्या मुख्यमंत्र्याला पाडण्याचा कार्यक्रम होतो. असं काहीसं होतं का की पडद्यामागे सुपाऱ्या घेतल्या जातात? विजय, एक गाणं आहे हिंदीमध्ये, दोस्त दोस्त ना रहा, आणि या सीएमच्या रेसने दोस्तातच ठेवलं नाही. कारण म्हणजे एवढे आपण निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. यंदा त्या सीएमच्या रेससाठी आपले जे विरोधक आहेत त्या विरोधकांच्या जागा पाडण्यापेक्षा आपल्या मित्रपक्षांना जागा कशा कमी येऊ शकतात जेणेकरून त्यांचा स्ट्राईक रेट किंवा नंबर जास्त असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. म्हणजे मी दोन्ही बाजूंचं, मी कोणाचं नाव घेणार नाही की महायुती का महाविकास आघाडी, दोन्ही बाजूला सीएमची रेस एवढी तगडी होती की आपल्या मित्रपक्षांच्या जागा कमी याव्यात यासाठी सगळा प्रयत्न केला गेला. एका बाजूला तर अशी सुपारी दिली गेली की फक्त आपल्या मित्रपक्षांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार उभे केले गेले आणि त्यांना मोठं बळ दिलं गेलं. आता ते बळ कसलं आहे, पैशांचं आहे का इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे का मशिनरीचं आहे, सगळे बळ त्यांना दिले गेले होते जेणेकरून त्यांच्या मित्रपक्षांच्या जागा जर कमी आल्या तर सीएमच्या पदामध्ये किंवा सीएम पदासाठी ते रेसमध्ये येतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की आपल्या मित्रपक्षांच्या जागा कमी आणण्यासाठी काही जागांवरती चुकीचे उमेदवार पण दिले गेले. असे उमेदवार दिले गेले स्वतःला माहिती असताना की मी ही जागा अडवून ठेवतोय, माझ्याकडे इथे उमेदवार नाही आहे आणि हा उमेदवार निवडून येऊ शकणार नाही हेही माहीत असताना तिथं उमेदवार चुकीचे दिले गेले. कारण जर आपल्या मित्रपक्षाचा उमेदवार तिथं आला, तो निवडून आला तर त्यांची संख्या वाढू शकेल. म्हणून चुकीचं उमेदवार देणं, त्यासोबत आपल्या अपक्षांना सुपारी देणं इतकंच नव्हे तर आपल्या मित्रपक्षांच्या जागा कमी करण्यासाठी त्यांच्या उमेदवारांच्या विरुद्ध असलेला जो आपला विरोधी पक्षाचा उमेदवार आहे त्यालाही सुपारी दिली गेली, त्यालाही बळ दिलं गेलं, त्यालाही मी म्हणालो तर पैसे दिले गेले. सगळ्या गोष्टी केल्या गेल्या जेणेकरून आपला मित्र आपल्या खाली राहावं किंवा आपला स्ट्राईक रेट, आपली संख्या जास्त राहावी. आणि यासाठी ह्या निवडणुकीत प्रचंड आणि अनापशना पद्धतीनं सगळं केलं गेलं जेणेकरून सीएमच्या रेसमध्ये आपण असू. साहजिक आहे, जर आपली व्हॅल्यू त्या सीएमच्या पदासाठी तेव्हाच असेल जेव्हा आपण आपल्याशिवाय सरकार होणार नाही किंवा आपली तशी संख्या होईल. म्हणून दोन्ही बाजूनं उमेदवार चुकीचे देणं, पैसे देणं, सुपाऱ्या थोडक्यात सांगायचं तर गणेश, साम दाम दंडभेद हे सगळे प्रकार इथे वापरण्यात आले. मला जायचंय पुण्यात मंदार गोंजारीकडे. मंदार, महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य खूप गाजलं होतं, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. आणि आत्ता तसंच एक वाक्य गाजतंय, ते आंबेगावात शरद पवारांनी उच्चारलेलं, पाडा पाडा पाडा. काय किस्सा मंदार नेमका? झालंय असं की दिलीप वळसे पाटील राजकारणात येण्याच्या आधी शरद पवारांचे पीए म्हणून काम करत होते. जवळपास 5 वर्ष त्यांनी शरद पवारांचे पीए म्हणून काम केल्यानंतर 1990ला तत्कालीन काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांनी त्यांना उमेदवारी मिळवून दिली आणि त्यानंतरचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. शरद पवारांचे अतिशय विश्वासू आणि एवढंच नाही तर मानसपुत्र असा त्यांचा या सगळ्या भागामध्ये उल्लेख केला जात होता. मात्र अजित पवारांनी सवतासुभा मांडल्यानंतर ते देखील अजित पवारांच्या सोबत गेले आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली. आणि आता जेव्हा ही निवडणूक सुरू झाली, प्रचार सुरू झाला, तेव्हा दिलीप वळसे पाटील यांच्याकडून कुजबूज अशी सुरू करण्यात आली त्यांच्या बाजूकडून, किंवा असा प्रचार छुप्या पद्धतीने सुरू करण्यात आला की मी अजूनही मोठ्या साहेबांचाच आहे, म्हणजे मोठ्या साहेबांचा पाठिंबा मलाच आहे. आणि हे जेव्हा शरद पवारांना कळालं, त्यांचे जे उमेदवार आहेत देवदत्त निकम यांनी जेव्हा शरद पवारांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली की असा एक छुपा पद्धतीने प्रचार होतो आहे, मतदार
पवारांना एक वेगळंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न होतोय वळसे पाटील यांच्याकडून. त्यानंतर मग शरद पवार जेव्हा आंबेगावमध्ये प्रचार सभा घेण्यासाठी गेले तेव्हा शरद पवारांनी हे ठासून सांगितलं की आपले आणि वळसे पाटील यांचे कौटुंबिक संबंध नव्हते, एक राजकीय स्वरूपाचेच फक्त हे संबंध होते आणि त्यामुळं या वळसे पाटलांना पाडा 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 हे जोर देऊन शरद पवारांना यासाठी सांगावं लागलं की वळसे पाटील सांगत होते की मी अजूनही मोठ्या साहेबांचाच आहे. हे झालं. आणि आता तुम्ही विचारलं होतं गणेशला की पायात पाय घालण्याचं काय काय आपण पाहिलं. खरं तर डमी उमेदवार आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे असल्याचं पाहायला मिळालं आपल्याला. मात्र पायात पाय घालण्याचे अनेक प्रकार आहेत. पुण्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये गंमत जर पाहिली तर विरोधी उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार उभे करायचे आणि त्याच्याकडून मतदान जे आहे ते त्याच्या बाजूला करून घ्यायचं, असे अनेक मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं. जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये मला जायचंय नागपूरला रजतकडे. रजत, तू संघाचा किस्सा तर सांगितला, पण एक सगळ्यात महत्वाचा किस्सा ज्याच्यामुळे या निवडणुकीचं राजकारण कदाचित बदललं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाली. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तपासणी झाली ती यवतमाळच्या वणीमध्ये झाली. विदर्भ तू कव्हर करत होतास त्यामुळे तू साहजिकच तिथे जवळच होतास. हे सगळं आपण पाहिलं की माजी मुख्यमंत्री स्वतःच्या मोबाईलने ते तपासणीचा व्हिडिओ शूट करत होते. त्यावेळी त्या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची काय कोंडी झाली असेल रजत? हां, नक्कीच. 11 नोव्हेंबरचा दिवस होता आणि उद्धव ठाकरे वणीमध्ये प्रचाराला आले होते आणि हेलिपॅडवर जेव्हा ते उतरले, त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं, तेव्हा निवडणूक आयोगाच्या पथकानं समोर जाऊन सांगितलं की आम्हाला तुमच्या बॅगची नियमानुसार तपासणी करायची आहे. आता उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत, महत्त्वाचा पक्ष आहे, सोबतच ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहे. मात्र नियमांचा जेव्हा हवाला देण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आणि त्याच्यानंतर त्यांच्या बॅगची तपासणी सुरू झाली. मात्र राजकीय दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे चाणाक्ष आहेत, त्यांनी लगेच त्याचं व्हिडिओ शूट करणं सुरू केलं आणि जे कर्मचारी तपासणी करत होते त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली की तुम्ही अशाच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पण बॅगची तपासणी करणार आहात का? आता ते महसूल प्रशासनाचे कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी होते. राज्याचा माजी मुख्यमंत्री व्हिडिओ शूट करतोय आणि असे प्रश्न विचारतोय, त्यांची अक्षरशः भंबेरी उडाली. तेव्हाच तो जो बॅगची प्रत्यक्ष तपासणी करणारा जो कर्मचारी होता त्याला बॅगमध्ये आतमध्ये एक छोटा पाऊच दिसला. त्यांनी तो पथकाचा जो प्रमुख होता, कारण माजी मुख्यमंत्री व्हिडिओ काढतायत, त्याने त्यांच्या समोरच विचारला की या पाऊचला उघडून पाहायचं आहे की नाही पाहायचं आहे. मग ते पथक प्रमुख जो होता त्यांनी सांगितलं नाही, प्रत्येक वस्तूची तपासणी करायची आहे. मग त्यांनी तो पाऊचही उघडून पाहिला, त्याच्यामध्ये कदाचित औषध आणि दुसरं सामान होतं. तर अशा पद्धतीने जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः व्हिडिओ शूट करत आहेत आणि प्रश्नांची सरबत्ती करत आहेत तेव्हा जो निवडणूक आयोगाचा पथक होता त्याची कशी भंबेरी उडाली हे त्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि नंतर जे काही ते चित्रीकरण समोर आलं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच रजत, आपल्याला आणखीन काही किस्से जाणून घ्यायचे पण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.